काय सांगतात? संतांचं दर्शन का व्हावं? संतांचं दर्शन झाल्यावर आपल्याला काय मिळतो? तर तुकाराम महाराज सांगतात, संत दर्शने थोर लाभ. संतांच्या दर्शनातून सगळ्यात मोठा लाभ होतो. आता लाभ काय सांगितलं? पैसा सांगितला, प्रॉपर्टी सांगितली, संसारातल्या कुठल्या गोष्टी सांगितले का? नाही ना. संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडियेला. बघा काय सांगितलंय, आपल्या नाभीच्या ठिकाणी जी नाल आपली जोडलेली होती आईच्या गर्भाशयामध्ये, ती आपण बाहेर आल्यावरती नाल तोडली. गर्भाशयामध्ये भजन चालू होता. गर्भे असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. विसरले तया थोर झाले हानी, आणि पचविल्या खानी 184च्या. बघा. आणि मग संतांचं दर्शन झाल्यावर काय व्हायला पाहिजे? प्रत्येकाने अनुभूती घ्या. संतांनी सांगितलंय त्या संतांच्या पावलावर पाऊल टाकूनच आपल्याला जायचं, बाजूला अजिबात जायचं नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात की नाही, संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडियेला. म्हणजे आपली पद्मनाभ जोडली जाते, की जी पद्मनाभ आईच्या पिंडामध्ये असताना प्रत्येक जीवाचं भजन चालू होतं, आणि बाहेर आल्यावर ती नाल तोडली, भजन बंद पडलं. ते परत जोडणारा जोपर्यंत संत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत त्यांना संत म्हणू नये असं सांगितलंय. कारण संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडियेला. संतांचं दर्शन झाल्या आपले पद्मनाभ जोडली जाते. मग आपली पद्मनाभ ज्या संतांकडून जोडली जात नाही आणि आपण त्यांना संत समजत असू, तर मग आपली फजिती की नाही. ज्यांना आपण संत समजतो, ज्यांना आपण गुरु समजतो, ते जर आपली जर पद्मनाभ जोडून देत नसतील आणि आपला जीव शिवाचा ऐक्य करून देत नसतील, आणि आपण अशा गुरुच्या मागे लागलो, आणि कोणाचे होईल? तुकाराम महाराजांचं वाक्य सांगतं, माझं वाक्य बोलत नाही, आमच्या मनाचं नाही सांगत. तुकाराम महाराजांनी ओरडून ओरडून सांगितलंय, संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडियेला. संतांचं दर्शन झाल्या नाभीच्या ठिकाणी उपासना चालू होतो. जे आईच्या पिंडामध्ये भजन चालू होतं तेच भजन आपलं ताबडतोब चालू होतं, काही वेळ लागत नाही. म्हणून संतांच्या दर्शनातून हा आपल्याला लाभ होतो. आणि जर असा आपल्याला लाभ झालेला नाही तर मग आपण त्याला संत समजायचं का नाही समजायचा हे तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही काय बोलत नाही. पण तुकारामाने असं लिहिलंय, मग त्याच्यावर तुम्ही विचार करा. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्या नामाचा ठेवा आहे. नाभीच्या ठिकाणी भजन चालू आहे. पण संतांच्या दर्शनातून नाभीशी ती उपासना चालू झाली नाभीची, आणि जर ती नाल जोडली गेली तुटलेली, आणि तुमचं जर भजन चालू झाला, तर तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. म्हणजे त्या नामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये होतो, आणि तो ठेवा आहे, नामाचा ठेवा आहे बरं का. आपण ठेवा कशाला समजतो? चला माझी बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे दोन 3 ब्लॉक आहेत, पैसा जपून ठेवलाय, प्रॉपर्टी जपून ठेवले, अनेक ठिकाणी काही प्लॉट घेतलेत, कोणी मोठ्या 2 3 कंपन्या आहेत. हा ठेवा नाही सांगितला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे. आधीच तुमच्याकडे ठेवा येतो, त्या हरिनामाचा ठेवा घेऊनच तुम्ही जन्माला आलेत. प्रत्येक माणूस हा हरिनामाचा ठेवा घेऊनच जन्माला आलेला आहे. त्या ब्रह्मदेवाने जन्माला घालतानाच तुम्हाला ते नाम दिलेलं आहे. तिसरा देवाचा ज्ञानेश्वरी काय सांगते बघा. सुरुवातीलाच सांगितले ज्ञानेश्वरीने की आपल्याला
ब्रह्मदेवाने आपल्याला जन्माला घालताना प्रत्येक माणसाला तो नामाचा ठेवा दिलेला आहे, पण आपला तिकडे लक्ष नाही किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये तसा श्री गुरु येत नाही आणि आपल्याला तो ठेवा दाखवत नाही. तो ठेवा प्रत्येकाकडे बरं का, तुमच्या आमच्या प्रत्येकाकडे ठेवा आहे तो, पण तो आपल्याला गुप्त आहे. उदंड धन काय करती सेवक जन, तयासी लागे करणे अंजन श्री गुरुकृपेंचे. गुप्त आहे उदंड धन, गुप्त आहे आणि उदंड धन आपल्याकडेच आहे. हरिनामाचं धन आपल्याकडे आहे. तुमच्या आमच्याकडे सगळीकडे आहे, चालूच आहे तुमचा माझा, पण आपला तिकडे लक्ष नाही. दाखवणारा गुरु मिळत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही. गुप्त आहे उदंड धन काय करती सेवक जन, तयास लागे करणे अंजन गुरुकृपेचे. गुरु काय करते, त्या कृपेचं अंजन आपल्या डोळ्यात घालतो. जवळ डोळ्या अंजन भेटे, ज्ञानोबा सांगतात, जवळ डोळ्या अंजन भेटे तो दृष्टीच फाटा फुटे. डोळ्यामध्ये संतांनी आपले अंजन घातलं, आपल्या दृष्टी जिकडे तिकडे व्यापक होते आणि जिकडे तिकडे परमात्मा दिसायला सुरुवात होतो. आणि ही सगळी प्रक्रिया संतांकडे आहे. आपल्याला हे कळत का नाही, तर आपण तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे. प्रत्येकाने लक्षात घ्या, तत्वदर्शी जो आपल्याच आत्मतत्वाचं आपल्याला दर्शन देतो, जो आपल्याच आत्मतत्वाशी आपल्याला एकरूप करून देतो, अशा गुरूंना शरण जाण्यात आपलं भाग्य आहे. आणि जर आपलं आयुष्य असंच निघून गेलं 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आणि तत्वदर्शी गुरुला आपण शरण गेलो नाही, आपल्या जीवनात तसा गुरु आला नाही आणि आपलं आयुष्य निघून गेलं, तर म्हातारा झाल्यावर काही भेटत नाही माणसाला, कारण आपली इंद्रिय काम करत नाही नंतर. म्हणून करा काय ते आत्ता करा, आली या घडी आपली साधा. जे काय करायचं ते लगेच, आत्ता लगेच, ताबडतोब, कारण वेळ दौडून फायदा नाही. गेलेली वेळ परत येत नाही. अरे जी घडी राम नामाविन गेली, जणी आपली ते तुवा हानी केली. आपलीच हानी आपण करतो. एक पल जरी त्या हरिनामाशिवाय गेला तर आपली हानी आहे. म्हणून कबीर त्याच्या मुलाला सांगतो, कबीर क्यों बजावत है कमाल, क्यों बजावत है ढोल, एक सांस निकल गया तो तिन्ही लोक का मोल. कबीरदास सांगतो आपल्या मुलाला, कमाल क्यों बजावत है ढोल, एक सांस निकल गया तो तिन्ही लोक का मोल. बघा, एक श्वास आहे ना, तो तिन्ही लोकांचा मोल आहे. करोड रुपये मोजले तरी आपल्याला एक श्वास विकत मिळणार नाही. जेवढे श्वास आहेत तेवढेच आपल्याला भेटणार आहेत. ज्या आपण श्वास घेऊन आलोय, आपली पुंजी आहे ती श्वास, आणि त्या श्वासाकडे कोणाचंच लक्ष नाही. तो आपला ठेवा, हरिनामाचा ठेवा आपल्याकडे आहे आणि त्या ठेवायला आपण विसरलोय. आणि एकदा का तो ठेवा आपला संपला तर करोड रुपये मोजले तरी आपल्याला एक श्वास विकत मिळेल. एक श्वास बरं का, 5-50 जाऊ दे, एक श्वास विकत मिळणार नाही आपल्याला, करोड रुपये संपवले तरी. आणि तो श्वास आहे, तो प्रत्येक श्वास भगवंताला अर्पण करणं म्हणजे भक्ती आहे. त्या हरिनामात जाऊन जे जे आपल्याकडनं कर्म होतात, चांगलं वाईट ते कर्म भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. चांगलं असो वाईट असो, सगळे आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, तरी उचित कर्मे आघवी तू आचरुनी मजा अर्पावी. सगळ्या प्रकारची कर्म काय कर तू कर्म, पण मला अर्पण कर. परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. परंतु जो चित्त आहे ना, ते तुझ्या आत्मस्वरूपाकडे ठेव, कारण तुझा अंतरीचा अंतरात्मा, तुझा स्वरूप हाच तुझा परमात्मा आहे. ज्ञानोबा सांगतात. आता आपण ह्या एकनाथी भागवत यातील अध्याय 22 श्लोक क्रमांक 59-60 आणि ओवी क्रमांक आहे 714. काय सांगतात बाबा, बघूया आपण. नाथ बाबा, सज्ञानाशी ऐशी स्थिती
मा इतरांची कोण गती. परापराध सहन सहन शांती दुर्लभ त्रिजगती गोविंदा. याच्या अगोदरची आपण ओवी घेऊया. मुख्यत्वे शांती सदना सनकादिकांचे द्वारी आडकाठी केली त्यांची वैकुंठीत शोभुनी आवेशी जय विजयांशी शापिले. बघा इथं भगवंताला उद्धव सांगतो की सर्वसामान्य माणसाला सहनशीलता, सर्वसामान्य माणसाकडे सहनशीलता नाहीच सांगतात. संतांनी एवढं मार खाल्लं पण ते सहनशील होते, पण सर्वसामान्य माणसं हे सहनशील नाही. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचं मला उपाय सांग असं या अध्यायामध्ये सांगितलंय. मग त्या सर्वसामान्य माणसांनी काय करायला पाहिजे असा प्रश्न केलाय. तर त्याच्या आधी भगवंताशी काय करतो, भगवंताबरोबर संभाषण करतो उद्धव आणि सांगतो की क्रोध झाला कपिल मुनीशी त्याने भस्म केले सगरांशी. कपिल मुनींना क्रोध आला आणि त्याने सगरांची 100 पुत्र मारली. नंतर सांगतात की नारदे कुबेर पुत्रांशी वृक्षत्वाशी आणले. नारदाने काय केलं, शाप दिला कुबेराच्या पुत्रांना आणि त्यांना झाड बनवून टाकली. दुर्वासाशी सांगता गोठी त्याची कथा काय मोठी. दुर्वास ऋषीने काय केलं, त्या ऋषींना शाप दिला. काय नाव त्यांचं विसरलं मी. त्या ऋषींना त्याने शाप दिला आणि बघा म्हणजे त्याने काय सांगायचं थोडक्यात की असे मोठे मोठे संत आले, त्या संतांना हा राग आवरता आला नाही. संतांना अमरीश ऋषींना शाप दिला दुर्वास ऋषीने. म्हणजे मागचे त्यांनी काय केलं, इतिहास घेतलाय आणि भगवंताला इतिहास सांगतो की असे मोठे मोठे संत होऊन गेले, त्यांना राग आवरता आला नाही. मग सर्वसामान्य लोकांना सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती कशी काय तयार होईल, तर ती सहनशक्ती सर्वसामान्य माणसाकडे यावं याच्यासाठी उपाय काय आहे ते पुढच्या 23व्या श्लोकामध्ये आपल्याला नाथबाबा सांगतील. आता पुढे सांगतात की मुख्यत्वे शांती सनकादिकांशी. सनकादिकांकडे पण शांती होती, पण ते विष्णू देवाला भेटायला गेले तेव्हा ते जय विजय नावाचे जे काय रक्षक होते, द्वारपाल होते, त्या द्वारपालाने त्यांना आत जाऊन दिले नाही, तर त्यांनी शाप दिलेला आहे सनकादिकांनी. सज्ञानाशी ऐशी स्थिती बघ काय सांगतात, भगवंताला सांगतात उद्धव, अरे जे ज्ञानी माणूस आहे त्यांची अशी अवस्था आहे, तर सर्वसामान्य माणसाचं कसं व्हायचं. मग इतरांशी कोण गणती, इतरांची गणती कशामध्ये करणार आपण. परापराध सहन शांती म्हणजे दुसऱ्याने केलेला अपराध सहन करण्याची शक्ती या सर्वसामान्य माणसाकडं नाहीये. मग त्याच्यावर उपाय सांगा असं पुढच्या अध्यायामध्ये सांगितलं आपल्याला. प्रकृती निजगुणे सबळ ते अल्प शोभावी तात्काळ साधू सज्जन केवळ करी विकळ शांती. प्रकृती निजगुणी प्रबल, प्रकृती आपल्या गुणांच्या आधाराने चालते. म्हणजे प्रत्येक शरीराकडे 3 गुण आहेत सांगतात. प्रत्येक शरीराकडे किती गुण आहेत, 3 गुण आहेत. रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. समर्थ रामदासाने लिहिलाय मुळी देह त्रिगुणाचा रज सत्व तमाचा. म्हणजे रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. कधी रजगुण माणसाचा खवळतो, कधी तमगुण खवळतो, तो सत्वगुण पण कधी कधी खवळतो. मग ही प्रकृती आहे, ही 3 गुणांनी वेष्टित आहे. म्हणजे गुण माणसाला त्रास देतात. सांगायचं काय उद्धवाला, भगवंताला, की प्रत्येक माणसाचे गुणच माणसाला त्रास देतात. आणि भगवंत कसा निर्गुण आहे. भगवंत कसा आहे, भगवंताकडे कुठलेच गुण नाही. मग आपल्याला जर भगवंत व्हायचं असेल, आपल्याला देव व्हायचं असेल, तर आपल्यातले गुण जायला पाहिजे. कारण भगवंत कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताकडे कोणतेही गुण नाही. आणि आपल्याकडचे गुण गेले का आपणच परमात्मा तत्वाशी एकरूप होतो. आपणच परब्रह्म. आपण आकाराची पूजा करतो. आपल्याकडे आकार आपला निघून गेला, देहाचा पूर्ण आपला विसर पडला,
तर आपणच परब्रह्म आहोत, ते परब्रह्म मीच आहे असा आपला भाव तयार होतो. काय तयार होतो? भाव. प्रकृती निजगुणी सबळ, म्हणजे सर्व गुणांनी. प्रकृती काय आहे? सगळ्या गुणांनी सबळ आहे. त्या अल्पे शोभावी तात्काळ. जरा जरी काय घडला तर ताबडतोब माणसाला राग येतो. त्यांचा काय होतो? राग अनावर जातो. जरा जरी काही प्रॉब्लेम झाला तर लगेच अनावर जातो राग. साधू सज्जन केवल करी विकला शांती. मग साधू आहे ते. आता मी तुला उदाहरण दिलं देवा, की कोणी कपिल मुनींनी काय केलं, दुर्वास ऋषींनी काय केलं, सगरांनी काय केलं, सनकादिकांनी काय केलं, तुला मी सांगितलं. आणि हे गुणच माणसाला शांत करतात. ज्याशी तुझी पूर्ण भक्ती जडे, त्याशी तुझी पूर्ण कृपा जोडे, तो तुझे चरण अखंड जोडे, त्याशीच घडे शांती. बघा काय सांगतात की ज्या भक्तावर भगवंता तुझी कृपा होते, जो तुझे चरण अखंड जोडे, म्हणजे जो तुला शरण येतो, जो भक्त तुला अखंड शरण येतो, जो भक्त भगवंताला सर्व भावाने शरण जातो, त्याशीच घडे शांती, त्यालाच ही शांती प्राप्त होते. ज्याशी तुझी पूर्ण जडे भक्ती जडे, त्याशी तुझी पूर्ण कृपा जडे. आणि तुझ्या भक्तीतूनच तू प्रसन्न होतो, भक्तीतूनच तू जोडला जातो. भगवंत कशाने जोडला जातो? तर जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती. जशी आपण भक्ती करू, भगवंताचं नामस्मरण करू, जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती. जसं आपण भगवंताचं भजन करू, तसं आपल्याकडला अज्ञान निघून जातो. बघा नाथ बाबा काय सांगतात, जवळ करी माझी भक्ती. जशी माझ्या नामाचा संसार तुमच्या अंगामध्ये होईल, नाम तुमच्या रोमारोमामध्ये प्रगट होईल, चित्तामध्ये प्रगट होईल, नाम अखंड चिंतन विठवाचं चालू होईल. जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती. म्हणजे आपल्याकडला अज्ञान निघून जाईल. आणि त्या अज्ञानातून काय होईल? जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. ते श्रुती वेदांत्या तर्क, श्रुतींना पण जमणार नाही, वेदांना पण जमणार नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवंताचं दर्शन करून देणार नाही. मग देईल कोण? जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. श्रुती वेदांत्या तर्क म्हणजे भक्तीच तुम्हाला भगवंताशी जोडेल, तो अभ्यासच तुम्हाला भगवंताशी जोडेल. म्हणून या लागी अर्जुना अभ्यासी मिळे, या लागी अर्जुना तू माझ्या ठाई अभ्यासी मिळे. म्हणजे ध्यान करूनच भगवंताची प्राप्ती करता येतो, ऐकून नाही बरं का. भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती करून घेता येतो. आणि तशी एकदा प्राप्ती झाली, भगवंताचं आपल्याला दर्शन झालं, भगवंताचा आपल्या अंतःकरणामध्ये भाव तयार झाला, हरिनामाचा भाव आपल्या आतमध्ये तयार झाला, तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी सुलभ आहेत. अन्यथा त्या नामाशी आपण एकरूप झालो नाही, नाम जपू जर आपल्याकडनं झालाच नाही आणि ती भक्ती आपल्याला जडली नाही, तर आपल्याला यातनं काही मिळणार नाही. ज्याशी तुझी पूर्ण भक्ती जडे, बघा पूर्णपणे बरं का, संपूर्ण अखंड 24 तास आपण भगवंताचं नामस्मरण आपल्याला जमलं पाहिजे. उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, उठताना, सगळ्या ठिकाणी आपल्याला ज्या आपल्या श्रीपाद बाबांनी दिलेलं आहे, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा यांनी जे आपल्याला चिंतन दिलेलं आहे, त्या चिंतनाचं अखंड चिंतन व्हायला पाहिजे. आणि ते चिंतन चित्तामध्ये जायला पाहिजे. एकदा का चित्तामध्ये गेलं का ते अखंड चालतो, आपल्याला घ्यायची गरज लागत नाही. ज्याशी तुझी पूर्ण भक्ती जडे,
त्याशी तुझी पूर्ण कृपा जोडे. पूर्ण कृपा होते बरं का. जो तुझी चरणी अखंड जोडे त्याशीच घडे शांती. जो तुला शरण येऊन जो तुझे अखंड चिंतन करेल त्यालाच ही शांती, त्यालाच ही सहनशीलता येईल. अन्यथा दुसऱ्या सर्वसामान्य माणसाला ही शांती, ही सहनशीलता, ही सहिष्णुता ही कोणालाही सांभाळता येणार नाही. म्हणजे त्याचा राग अनावर होणारच, राग येणारच, पण दुसऱ्याचा द्वेष माणूस करणारच. पण जेव्हा देवा तुझी कृपा होते, तुझी कृपा झाली अच्युता, काय लिहिलंय, जेव्हा तुझी देवा कृपा होईल, भगवंताची जेव्हा कृपा होईल तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येणार आहेत. पण भगवंताची कृपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, सातत्याने आपलं भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि त्या नामस्मरणातून आपल्याला तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने व्यर्था. काय सांगतात नाथ बाबा, तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा, खोटेच सगळे, फुकट जातील. तुझी कृपा झाली अच्युता भव व्यथा स्पर्शेना. म्हणजे भवाची व्यथा म्हणजे जो या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे त्याला हा भवरोग लागलेला आहे. भवरोग म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हा रोग आहे. रोग लागलेला माणसाला. आणि हा रोग आपल्याला घालवायचा असेल तर जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो आपल्याला. आणि जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि तेवढं सोडून बाकी माणूस सगळा करतो बरं का. आणि आपण जन्माला आलोय, आपण मरणार, ह्याच कोणाला जराही भनक लागत नाही माणसाला. प्रत्येकाला वाटतं की आपण अमरत्वाचा पट्टा बांधून आलोय. नाही ना देवा, जावं लागेल प्रत्येकाला. हा अजुबा आहे, सगळ्यात मोठा अजुबा कोणता आहे की माणसाला मरणच दिसत नाही. जाणार आहे, प्रत्येक माणूस गेला, आजा गेला, पंजा गेला, देखता देखता बाप म्हसना गेला, नातू पण तोही तैसाच गेला. तरी पण आपले डोळे उघडत नाही की आपण जाणार आहोत. आणि म्हणून काय लिहिलंय की तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा. भगवंता तुझी कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती पण साधने केली तरी त्याचा फायदा काय होणार नाही. तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. भगवंताची कृपा झाली तर आपल्याला या भवरोगातून तरुण जाता येतो. आपल्याला चिंता काहीच राहत नाही. तू विश्वात्मा त्रिजगती. तू कसा आहे, विश्वात्मा त्रिजगती. चोरी न चले तुझ प्रती, मज ही द्वंद्वे न सावती. तुम्ही श्रीपती जानसी. तू विश्वात्मा त्रिजगती. तू कसा आहे, विश्वात्मा म्हणजे विश्वाला व्यापून असलेला आत्मा असतो. हो, परमात्मा कसा आहे, सर्व विश्वाला व्यापून येतो. तो विश्वात्मा त्रिजगती म्हणजे पाताळलोक, स्वर्गलोक आणि मृत्यूलोक या तिन्ही लोकांना व्यापून तो परमात्मा उरलेला आहे. व्यापून उरलेला बरं का, नुसता व्यापून राहिलेला नाही, व्यापून तो वेगळा आहे. ह्या तिन्ही लोकांना चालून तो वेगळा आहे, तो उरतो. आणि त्याला म्हणतात अक्षर ब्रह्म. काय म्हणतात त्याला, अक्षर ब्रह्म निर्देश योग. अध्याय 8 ज्ञानोबा सांगतात तो अक्षर ब्रह्म आहे. आणि म्हणून इथं काय सांगतात बघा की तू विश्वात्मा त्रिजगती, तिन्ही जगाला व्यापून आहेस तू. चोरी न चले तुझे प्रती. खोटं तुला काय चालत नाही, जराही खोटं चालत नाही भगवंताला. भगवंताशी आपण जर खोटं बोललो, आपण चोरी केली,
चोरीही लपवली जात नाही बरं का. चोरी कशी लपवली जात नाही तर विचार करा तुम्ही, आपण साधी एखादी रेकॉर्डिंग केली मोबाईलमध्ये तर ती तशीच राहते. मग भगवंत तर व्यापक आहे, तो आपल्या हृदयामध्ये आहे. आणि आपण आपल्या अंतकरणामध्ये जरा जरी वाईट विचार आले, जरा जरी आपल्याकडनं वाईट घडलं तर त्याची रेकॉर्डिंग आपल्या आतमध्ये होतो. गुप्त चित्रगुप्त नाही बरं का, गुप्त चित्र आपल्या आतमध्ये रेखाटले जातात. आणि मग ज्या वेळेला आपल्या अंतकाली ती रेकॉर्डिंग जेव्हा रिव्हर्स केली जाते त्यावेळेला ती सगळी चित्र दिसतात भगवंताला. म्हणून आपण भगवंताच्या पासून काहीही लपवू शकत नाही. म्हणून डायरेक्ट प्रत्येकाने भगवंताला शरण जायला पाहिजे. जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. जन्ममरणाचा फेरा मी चुकवतो, पण जो होय माझा अनन्य शरण, भगवंत म्हणतो. बघा ज्ञानोबाराने लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. जन्ममरणाचा फेरा भगवंताच्या हातात आहे. जन्माला घालणं आणि मारणं, आणि कुठं जन्माला घालणं, कधी घालणं, कुठल्या घरात घालणं, कुठल्या योनीमध्ये घालणं, हे भगवंताच्या आपल्या हातात नाही बरं का. आपल्या हातात एकच आहे, आपल्या हातात एकच आहे, आपल्या हातात एकच आहे. ते काय? हरिनाम. गोविंद 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 मज लागलिया छंद, मग गोविंद ते काया, देवा भेद नाही दया. कायाच आपली गोविंदमय होऊन जातो, कायाच आपली ब्रह्मरूप होतो. या कायलाच आपल्याला ब्रह्मरूप बनवायचं आहे. तुकोबाराने कायलाच ब्रह्मरूप बनवलं. म्हणून काय, देहासहित तुका वैकंठी गेले. देहा कुडी सहित तुका वैकंठी गेले. काय लिहिलंय? कुडी सहित तुका वैकंठी गेले. म्हणजे काय, त्याने आपल्या देहालाच रामरूप बनवलं. आणि देहाला रामरूप बनवायचं असेल तर मनाला रामरूप बनवायला लागेल. मनच आपला अखंड चिंतन विठवाचं करायला पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आली. बघा, मनालाच रामरूप बनवायला लागेल. मन हेच आपलं देव आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. मनासारखा दुसरा देवच नाही हो, आणि मनासारखा दुसरा राक्षस पण नाही. मग आपण मनाला देव बनवायचा का राक्षस बनवायचा हे आपल्या हातात आहे हो. आणि आपण भगवंताचं भजन जर केलं, सातत्याने चिंतन केलं, तर मनच देव होता आपला. मन येवन मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंधे विषया संगे मुक्तय निर्विषय मन. तुमच्या मनामध्ये कुठलाच विषय नसेल तर तुमचा मनच देव आहे, मनच रामरूप होतो. सोपं आहे हो परमार्थ. पण श्रीगुरूंच्या मुखातून हे सगळं ऐकलं तर बरं का, ऐकलं तर. विचार करा, विचार केला तर आहे. विचार जर आपण केला नाही तर सगळा फुकट आहे. म्हणून प्रत्येकाने विचार करून सारासार विचार हरिपाठ लिहिले का नाही, सारखा हे घ्या ना तुम्ही. तू विश्वात मात्री जगती, चोरी न चले तुझ प्रती, मज ही द्वंद्वे न सावते, तू ही श्रीपती जानसी. मला हे द्वंद्व जमत नाही. कोण सांगतो? उद्धव सांगतो भगवंताला. अरे मला हे सहन होत नाही बरं का. कोणी मला ओरडलेलं, कोणी माझ्यावर रागवलेलं, कोणी माझा अपमान केलेलं मला आवडत नाही. हे सहन नाही होत मला. विचार करणं देवा, एवढे मोठे रथी महारथी होऊन गेले, कपिल मुनी होऊन गेला, नारद झाला, दुर्वास ऋषी झाले, सनत कुमार झाले. यांनी पण शाप दिला रागाच्या भरात. आणि ते काय केले, त्यांनी काय काय केलं ते सांगितलं मागे. तर देवा सर्वसामान्यामध्ये मी मोडतो, माझं कसं व्हायचं. परम पावन निज शांती, अति निंदिते अशांती. देवा सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर परम पावन, परम ती शांती सर्वात पवित्र आहे. पवित्र काय आहे? शांती आहे. आणि ती पवित्रता आपल्याकडे यायला पाहिजे. प्रत्येकाकडे शांती हेच परब्रह्म आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. असहनशीलता निंद्य आहे बघा.
ज्यांना एखादा गुन्हा केला, एखादा माणूस आपल्या अंगावर धावून आला, मारायला उठला आणि आपल्याला जर ते सहन झालं नाही तर असहनशीलता निंद्य आहे. आणि असे लोकांना सांगणारे ज्ञानी सुद्धा पटकन क्रुद्ध होतात. असहनशीलता निंद्य आहे असं त्यांना माहीत आहे, तरी पण ते रागवतात आणि त्या काय क्रोधाला बळी पडतात. आणि क्रोध हाच माणसाचा रावण आहे. क्रोध अग्नी आहे. क्रोध काय? क्रोध हीच अग्नी आहे. क्रोध हाच अग्नी आहे माणसाकडे. एखादा माणूस दुसरा रागवतो तेव्हा त्याचा संपूर्ण बॅलन्स जातो. संपूर्ण इंद्रिय त्यांची, संपूर्ण शरीर त्यांचं थरथर करतो त्या माणसाचा. आणि काय बोलावं, पुढं काय करावं हे काही सुचत नाही. आणि त्याच्या हातातून नको ते पाप होतो. का? तो क्रोध अग्नी. क्रोध हीच अग्नी आहे आणि तीच माणसाला जाळून टाकतो. काम हीच अग्नी आहे आणि तीच माणसाला जाळून टाकतो. लोभ हीच अग्नी. अति लोभ त्या शोभ होईल जाना, अतिविषयी सर्वदा दैन्यवाना. अति हो, अति तिथं माती लिहिलं का नाही. हा, अति नाही करायचं. आपल्याला जे जे दिलेलं आहे ते त्या आपल्याला, आपल्या प्रपंचाला जेवढा लागेल तेवढा करायचा. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे जे करायला गेलो तर आपला काय होईल? आपला समतोल बिघडेल आणि आपल्या हातातनं नको ते आपल्याकडनं पाप घडेल. द्वंद्वे दुसरं सर्वार्थी, तेथे माझा पाड किती. एवं द्वंद्व सहिष्णुतेच्या युक्ती, मज कृपामूर्ती सांगावी. तिथे माझ्यासारखा काय पाड बघा. द्वंद्व म्हणजे मान अपमान, सुख दुःख हे माझ्या वाट्याला आले तर मी कसं काय ते सहन करणार. द्वंद्व आहेत, दोन आहेत ना ते. सुख बाजूने दुःख, सुख आणि दुःख, मान आणि अपमान, शांती आणि क्रोध हे द्वंद्व आहेत. मग हे द्वंद्व माझ्याने काय होणार नाही. मी ही द्वंद्वे कशी सहन करू. काय उपाय असल्यास मला सांग. तू दयाधन आहेस, तू माझा, ही माझी विनंती करतो. म्हणजे आता काय केलेलं आहे तर उद्धवाने भगवंताला विनंती केली आहे. अरे भगवंता काय कर माहिती का, मी तुला विनंती करतो, साष्टांग दंडवत घालतो, पण हा द्वंद्व मोह कसा जाईल माझ्यातनं आणि शांती कशी प्रस्थापित होईल अंतःकरणामध्ये, याच्यासाठी मला काहीतरी उपाय सांग. असा उद्धवाने कृष्ण परमात्म्याला प्रश्न केलेला आहे. उद्धवाने प्रश्न केलाय भगवंताला. आणि आपली पण हीच फसगत आहे. उद्धव म्हणजे कोण? अर्जुन म्हणजे कोण? आपणच ते ना. आपल्यालाच ते पात्र निभवायचं इथं. उद्धव म्हणजे, अर्जुन म्हणजे आपणच आहोत. आपलीचीच फजिती आहे की आपल्याला ते सहनशीलता आपल्याकडे नाही आहे. लगेच आपण कोणावर तरी राग करतो, कोणाचा तरी पटकन द्वेष करतो, कोणाला तरी वाईट बोलतो, कोणाला तरी धक्का मारतो माणूस, भांडणं करायला उठतो, वाद घालत बसतो. हे सगळं का होतं? कारण आपल्याकडे शांती नाहीये. आणि शांती कुठे बाजारात मिळत नाहीये. आणि शांती कुठे आहे? शांती देवाकडे पण नाही आहे. शांती कुठे आहे? शांती तुमच्याच जवळ आहे. मग ती शांती प्रस्थापित करण्यासाठी, शांतीची अनुभूती घेण्यासाठी संतांकडे जावं लागतो. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, तेच खरे संत आहेत की ज्यांचा हेत विठ्ठली, की ज्यांचा हेतू हाच आहे की तुम्ही त्या आतमध्ये असलेल्या विठ्ठलाशी विठ्ठल 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 असं म्हणता म्हणता तुमच्याकडे शांती आपोआप तयार होईल. आणि ती संतांकडे कला आहे होती. आणि ती कला जमली पाहिजे प्रत्येकाला.
तुकाराम महाराज विठ्ठल 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 म्हणता म्हणता त्यांचं अखंड आयुष्य त्याने विठ्ठलाच्या भजनामध्ये घालवलं. आणि तसंच तीच भजन आपल्याला दिलेलं आहे. तेच भजन आपल्याला तसंच्या तसं जे तुकोबारांनी भजलं, जे ज्ञानोबारांनी भजलं, जे रामाने, जे कृष्ण परमात्म्याने आपल्याला स्वतःसाठी त्यांनी भजलं, स्वतःच्या आतमध्ये त्यांनी ज्या देवाची सेवा केली, ज्या देवाचा मंत्र जपला, जे नाम जपलं तेच नाम आपल्याला श्रीपाद बाबांनी दिलेलं आहे. सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि तेच आपण जपलं तरच आपल्याला ते ज्ञान होणार आहे. तुका म्हणे मंत्र जपा त्रिअक्षरी. त्रिअक्षरी म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. जे आपल्याला श्री गुरुने दिलंय ते नाम आहे आपल्याला. आणि त्या नामाच्या माध्यमातून आपली प्रज्ञा जागृत होतो, आपल्याकडं विवेक जागृत होतो, आपल्याकडे वैराग्य येतो आणि आपल्याकडं सहिष्णुता प्राप्त होते, सहनशीलता आपल्याकडे येते, आपण सहनशील बनतो. परम पावन निज शांती अतिनिंदते अशांती. तेथे व्याख्यान जे ज्ञाते करती ते हिन साती द्वंद्वाते. मोठे मोठे रथी महामुनी आले, त्यांना पण या रागावर नियंत्रण करता आलं नाही. द्वंद्वे दुसरं सर्वार्थी तेथे माझा पाड किती. एवं द्वंद्व सहिष्णुतेची युक्ती मज कृपामूर्ती सांगावी. आता ते द्वंद्व माझं कसं नष्ट होईल ते कृपा करून मला तुम्ही भगवंत सांगा. सकल साधने वश्य होती परी हे सहिष्णुता नये चित्ती. ते मी लाभे निज शांती अशी कृपा निश्चिती करावी. काय सांगतात की इतर साधने साध्य होतात पण सहनशीलता चित्तात बांधत नाही. बघा मग आता काय झालंय, काय सांगितलंय की बघा यांच्याकडे नव्हती का, मला सांगा, साधनं नव्हती का? या कपिल मुनीकडे शांतता नव्हती का, साधनं नव्हती का? कपिल मुनी तर किती वर्ष तपश्चर्या केली. नारदाकडे नव्हती का? नारदाने ते अखंड आयुष्य पहिले संत, या पृथ्वी तलावरचे पहिले संत नारद मुनी, त्यांच्याकडे नव्हती काही साधना. असं भगवंताला बरं का आड्यात घेतलंय बरं का. कोणी? उद्धवाने आड्यात घेतलाय, उद्धवाने आड्यात घेतलाय. आणि दुर्वास ऋषी हे काय कमी तपस्वी होते का? पण त्यांना पण क्रोध आवरता आला नाही. सनकादिक की जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, सनक सनत सनातन सनातन, हे ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत ज्यांना महाविष्णूने प्रत्यक्ष येऊन अनुग्रहित केलेलं आहे. मग असे लोक पण काय तर त्यांनी पण शाप दिलेला आहे. त्यांचा क्रोध पण अनावर झालेला आहे. त्यांच्याकडे पण त्यांची सहनशीलता ढासळलेली आहे. मग तुमचं आमचं कसं व्हायचं असा प्रश्न केलेला बरं का. देवाला आड्यात घेतलाय. सकळ साधने वश्य होती परी ते सहिष्णुता नये चित्ती. सगळी साधनं तुम्हाला भेटतील पण सहनशीलता आपल्याकडे येत नाही. फार मोठा गहन प्रश्न बरं का. प्रत्येकाला सहनशक्ती नाही हो कोणाकडे. आणि ती सहनशक्ती येण्यासाठी देवाचीच कृपा लागते, भगवंताची कृपा व्हावी लागते, तरच आपल्याला सहनशक्ती येते. ते मी लाभे निज शांती ऐशी कृपा निश्चित करावी. तर ती शांती मला कशी मिळेल? आणि शांतीसाठी तुझी कृपा देवा माझ्यावर व्हावी असा प्रश्न कोणी केलाय? उद्धवानी केलेले आहे. कोणाला? भगवान कृष्ण परमात्म्याला केलेला आहे. आणि त्याचं उत्तर आता भगवंत पुढल्या अध्यायामध्ये की ह्याच अध्यायामध्ये देतो, बघूया आपण. मी शांतीचे लोभे कल्याण लाभे कल्याण, मी शांतीचे लाभे कल्याण अशी कृपा करावी परिपूर्ण. म्हणून मी धरलेल्या श्रीचरण उद्धव आपण मला पूर्णपणे शांती यावी याच्यासाठी उद्धवानी भगवंताचे पाय धरल्यात. तुमचं आमच्या संसारामध्ये हेच आलेत हो.
आपल्याकडे शांतीच नाही, म्हणून आपण कोणावर पण ओरडतो, कोणाशी भांडणं करतो, कोणालाही नाव ठेवतो, कोणाचा पण द्वेष करतो. ध्यानाला बसले की आपली चंचल अवस्था आहे. ध्यानाला बसलं की आपण आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हायसाठी अखंड जग फिरतो. आपण आधी बाहेरच्या देवांचं ध्यान करतो. ज्याला जो देव आवडेल त्या देवाचं ध्यान आधी चालू होतं. आणि ज्याच्या सत्तेवर आपण ज्या देवाचं ध्यान करतो त्या सत्तेलाच आपण विसरलो. ती सत्ता आपल्या हातात आली तर आपल्याकडे शांती येईल. जी विश्वाला चालवणारी जी सत्ता आहे ती सत्ता संतांनी आपल्या हातात घेतली. हरी आला हाता मग काय भई चिंता. तो हरी त्यांच्या हातात आला आणि त्या हरीचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. आणि ते दर्शन करून देणारे श्री गुरु जीवनात येण्यासाठी भगवंताची कृपा लागते. आणि म्हणून जा संतांची शरण चुके तुमचे जन्म मरण. संतांची शरण गेल्या विना न कळे नाम. संतांना शरण जायला लागतो. एकूणी उद्धवाची विनंती संतोषला कृपामूर्ती. बघा भगवंत शांत झालाय. जेवी चातकाची या तृष्याती गरजोनी त्रिजगती निववी मेघ. जसा एखादा चातक आहे. चातक पक्षी काय करतो तर ढगातलाच पाणी पितो फक्त. आकाशात ढग कधी येतात आणि ते ढगातलं पाणी प्यायला कधी मिळतो मला. सगळे नदी नाले समुद्र सगळी गटारे भरून जातात पण तो चातक पक्षी हा पृथ्वी तळावर पडलेला पाणी पित नाही. त्याला काय आवडतं ढगातलंच पाणी आवडतं. तशी अवस्था कोणाची झालेली आहे उद्धवाची झालेली आहे. उद्धवाला हेच ऐकायचं की एवढे सगळे ऋषीमुनी होऊन गेले आणि त्यांना त्यांची शांती सांभाळता आली नाही. त्यांची सहनशीलता ढासळली. मग देवा आता तू कृपा कर की माझ्याकडे ती सहनशीलता यायला पाहिजे. मी कोणावर चिडायला नाही पाहिजे, कोणावर ओरडायला नाही पाहिजे, शांत व्हायला पाहिजे. आणि ती शांती मला मिळण्यासाठी देवा मी तुला शरण आलोय. आणि प्रश्न चांगला केलेला आहे. आणि म्हणून चातकाची उपमा कोणाला दिली भगवंताने. चातकाची उपमा कोणाला दिली उद्धवाला दिली. हो मेघ चातकावर ओळेना तर चातक काही पालटेना. चंद्र वेळेशी उगेना तरी चकोर अनन्य. संत रामदास सांगतात मेघ चातकावरी ओळेना तरी चातक काही पालटेना. चंद्र वेळेशी उगेना तरी चकोर अनन्य. म्हणजे चातक आणि चकोर हे दोन पक्षी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. का तर ते प्रतीक्षा करतात म्हणजे वाट बघतात. कृष्ण पक्षामध्ये काहीही खात नाही. जेव्हा चंद्रमा येईल चंद्राचं चांदणं आहे चंद्रामृत तेच ग्रहण करेल. तसं चकोर पक्षी काय करतो तर फक्त आणि फक्त मेघाचाच पाणी पितो. तसं उद्धवाची अवस्था झालेली आहे. भगवंत काय सांगेल भगवंताचंच ऐकतो, बाकी कोणाचं ऐकतच नाही. का म्हणून त्याला उपमा काय दिली चातकाची उपमा दिली. कोणाला उद्धवाला. जेवी चातकाची या तृषार्थी गरजोनी त्रिजगती निववी मेघ. जसा चातकाला तहान लागली तर वरतून ढगांच्या गडगडा सहित पाणी पडतो आणि त्या ढगांतून आलेला थेंब तो चातक पक्षी काय करतो चातक पक्षी घेऊन आपली तहान भागवतो. तेवी भक्तवचन सरिसा उल्हासला कृष्ण कैसा. उद्धवाची या निज मानसा शांतीचा ठसा घालीत. त्याप्रमाणे श्रीकृष्ण भक्ताच्या शब्दांनी अत्यंत आनंदित झाला. बघा
भगवंताला आनंद झाला. अरे बापरे, उद्धवाने आपल्याला चांगला प्रश्न विचारलेला आहे की जो आत्मकल्याणासाठी सर्वसामान्य जीवांना कसा उद्धार होईल, प्रत्येक जीवाचा उद्धार कसा होईल, हे या उद्धवाच्या प्रश्नातून प्रत्येक जड जीवाचा उद्धार कसा होईल आणि तो उद्धार होण्यासाठी भगवंत आता आपल्याला त्यासाठी उत्तर देणार आहे. या उद्धवाच्या प्रश्नाचं तो आता उद्धवाच्या मनाला शांतीचा अनुभव घेऊन धन्य करेल. आता उद्धवाच्या मनाला शांती कशी येईल त्याच्याबद्दल भगवंत पुढे बोलणार आहे. उद्धव प्रश्नाचे प्रत्युत्तर उदार सुंदर गुणगंभीर उघडवणी शांतीचे भांडार स्वये शारंगर सांगेल. आता पुढच्या अध्यायामध्ये 23व्या अध्यायामध्ये शारंगधर म्हणजे भगवंत काय करणार आहे तर उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे. आणि तो स्वतः उदार गंभीरच आहे. तो आता शांतीचे जणू भांडारच उघडून उद्धवाला देणार आहे. आणि शांती कशी निर्माण होईल याच्या संदर्भात पुढच्या अध्यायामध्ये शांतीचा भांडारा भगवंत उद्धवाच्या पुढे मांडणार आहे. म्हणजे आपल्या पुढे मांडणार आहे की आपण कसं शांत होऊ. प्रत्येक साधकाला शांती कशी प्राप्ती होईल. तर शांती हाच परमात्मा आहे. म्हणून नाथ बाबांना शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे त्याला शांतीचा ब्रह्म अशी त्याला पदवी देण्यात आलेली आहे. आणि तशी शांती आपल्याकडं येण्यासाठी आपण श्री गुरूंना शरण जाऊन भागवताचं वाचन करून एकनाथी भागवताचं साधना करता करता संत समागम करता करता आपल्या अंतःकरणामध्ये ती शांती आपोआपच प्रस्थापित होईल. आणि त्यासाठी आपल्याला 23वा अध्यायी वाचावा लागेल. नवल सांगती ते ठेव युक्ती चातुर्य वैभव निज शांतीस पडे खेव ऐसे अपूर्व सांगेल. आता ती ठेव मोठे आहे. युक्ती चातुर्य वैभव ज्ञानवैभव यांनी शांतीला आलिंगन देता येईल. म्हणजे भगवंत आपल्याला युक्ती सांगणार आहे, आपल्याला चातुर्य सांगणार आहे आणि ज्ञानाचं वैभव पण सांगणार आहे. आणि त्या ज्ञानाच्या वैभवातून चातुर्यातून आणि त्या युक्तीतून आपल्याला भगवंताला मिठी मारता येईल. म्हणजे भगवंताशी एकरूप होता येईल, भगवंताला आलिंगन देता येईल आपल्याला. असे अपूर्व उपाय ते सांगेल भगवंत पुढे सांगणार आहे. श्री कृष्णमुखीच्या ज्ञानोक्ती एकता स्वयंभू प्रगटे शांती. भगवंताच्या स्वतःच्या मुखातून जर आपण हे सगळं ऐकलं तर आपल्याला आपोआपच शांती प्रगट होणार आहे. ते ऐकाव्या उद्धव चित्ती झाला निश्चिती सावध. आणि आता उद्धव चकोराप्रमाणे चकोराप्रमाणे वाट बघत आहे की ते मेघ आकाशात कधी येईल आणि चकोर पक्षाप्रमाणे ते चांदणं कधी येईल आणि चंद्रामत कधी प्राशन करायला मिळेल. त्याप्रमाणे उद्धव आता सावध झालेला आहे. जेवी गजग्रहणाविखी पंचानन साठोपे धरी आपण ते शांती साधाव्या जाणं सावधान उद्धवा. काय सांगतात, सिंह सावध पकडण्यासाठी जसा एकाग्र होऊन बसतो, म्हणजे सिंहाला जर शिकार करायचे असेल तर तो एकाग्रचित्त शांत बसतो आणि मग नंतर शिकार आले की डायरेक्ट झडप घालतो. तसा उद्धव शांतीच्या लाभासाठी सावधान झाला. तसं उद्धव आता एक टक लावून बघत आहे भगवंताकडे की भगवंत आता आपल्याला काय सांगतो की जेणेकरून आपल्याला अंतःकरणामध्ये शांती आपल्याला प्रस्थापित होईल. शांतीचा ठेवा आपल्याला, शांतीचा भांडार आपल्याला भगवंत सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी त्या उद्धवाचे कान भगवंताच्या त्या संभाषणाकडे गेलेले आहेत. जळी तळपायापताची मासा कवडा झेलून येते आकाशा, तेवी शांतीची या आमिषा उद्धवत असता तळमळ. पाण्यात जसा झळकतात खंड्या पक्षी झडप घालतो. काय
पाण्यामध्ये जर त्या माशाने असा जरा पाणी असा हलवला तर खंड्या म्हणून नावाचा पक्षी असतो, तो डायरेक्ट झडप घालतो आणि त्या माशाला पकडतो. तितका उत्सुक तो उद्धव शांती लाभार्थी झाला. तितक्या उत्सुकतेने उद्धव भगवंत शांतीचा मार्ग काय हे सांगण्यासाठी आपले कान टावकारून तिथं बसलेले आहेत भगवंताकडे. आता हा अध्याय समाप्त होत आलेला आहे. ते भिक्षुगीत निरूपणा पुढील अध्यायी श्रीकृष्ण निज शांती बाणे पूर्ण त्याची लक्षणं सांगेल. ज्याशी परमार्थाची चाड ती सांडुनी साधन कवाड शांती साधनी श्रद्धा वाढ अति दृढ राखावी. इथे काय लिहिलंय की ज्याशी परमार्थाची चाड, ज्याला परमार्थाची आवड आहे, ज्याला परमार्थाच्या भक्तीची आवड आहे, तीही सांडुनी साधन कवाड शांती साधनी श्रद्धा वाढ. एकदा का आपल्या अंतःकरणामध्ये शांती आली तर आपली साधना पण बंद पडतो. काय सांगतात, साधन पण करायची गरज नाही, शांती रूपी साधनावरच भार द्यावा. म्हणजे आपल्याकडं शांती येणं सर्व साधनांचा, सर्व ग्रंथांचा, सर्व ज्ञानाचा एकमेव साध्य काय असेल तर ती आपल्याकडं शांती यावी. काय यावी? सर्व भक्तीचा एक सार असेल तर ती भक्ताच्या अंतःकरणामध्ये शांती यावी. भक्त शांत व्हावा. त्या भगवंताचं भजन करता करता कुठलीच साधना नंतर लागत नाही, साधनाही लागत नाही, ज्ञानही लागत नाही, ध्यानही लागत नाही. बस हे विश्वची माझे घर ऐशी मती जायांची स्थिर किंबहुना चर आणि चरा आपणच झाला. चराचरामध्ये तो भगवंत, तो साधक, तो स्थितप्रज्ञ पुरुष, तो संत चराचरामध्ये व्याप्त होतो. आणि तो कशाने होतं तर शांती मिळवण्यासाठी सगळ्या साधना आहेत. आणि शांती हेच परब्रह्म बरं का. शांती हाच देव आहे. प्रत्येक माणसाकडं शांती येणं, स्थिर होणं, स्थितप्रज्ञ होणं, सर्व भजन बंद पडणं. आणि याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. काय म्हणतात, उत्तरोत्तर ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान पण टाकायचं, ध्यान पण टाकायचं, साधना पण टाकायची आणि फक्त शांत व्हायचं. म्हणजे अथांग सागरासारखा आपला हृदय व्हायला पाहिजे. अथांग सागर बरं का. सागराची व्याप्ती कोणाला कळत नाही, समुद्राची व्याप्ती, समुद्राची खोली कोणाला कळत नाही, आकाशाची व्याप्ती, आकाशाची खोली कोणाला कळत नाही. तसं आपलं हृदय, आपलं अंतःकरण तेवढं व्याप्त व्हायला पाहिजे. आणि तेवढं व्याप्त होणं म्हणजे शांती येणं. आणि अशी शांती ज्याच्याकडे आली त्याच्यासाठी ज्ञानोबराया सांगतात. काय सांगतात ज्ञानोबराया? हे विश्वची माझे घर ऐशी मती जांची स्थिर किंबहुना चरानचर आपणच झाला. ह्याही वरी पार्था माझ्या भजनी असता त्यांच्या मी माथा मुकुट करी. काय सांगतात ज्ञानोबराया? ह्याही वरी पार्था. अरे अर्जुना, ह्याच्यापेक्षा, अरे उद्धवा ह्याही पेक्षा माझ्या भजनी आस्था, जे माझ्या भजनावर आस्था ठेवतात, भजनाच्या आस्थेतून शांती येते. मग त्यांच्या डोक्यावरचा मुकुट मी होतो. ह्याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था त्यांच्या मी माथा मुकुट करी. त्यांच्या माथ्यावरचा मुकुट मी होतो भगवंत सांगतात. आणि भगवंतच आपल्या माथ्यावरचा मुकुट आहे. सगळं करून घेणारा भगवंत आहे. आणि त्या भगवंताशी एकरूप कसं व्हायचं हे आपल्याला सांगणारे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा हे असे आपल्याला कोण आले? सत्पुरुष आले. आणि या सत्पुरुषांनी आपल्याला मार्ग दाखवला. आणि म्हणून आपण आजची ही सेवा जी आहे या आपल्या श्री पुरुषांच्या जे सत्पुरुष आहेत, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, संत तुकाराम महाराज, ज्ञानोबराया, तुकोबराया, नाथ बाबा, रामदास स्वामी, कबीरदास, ह्या सर्व संतांच्या आणि आपण सर्व श्रोते वर्ग यांच्या चरणी मी झालेली सेवा समर्पित करीत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी. सगळ्यांना जय हरी. जय हरी. बोला बोला जय हरी. जय हरी.